नाही तो खेचणार तुम्हाला खाली. काय नसतं असं काय नसतं, तुमचे लगेच लक्षात घ्यायचं 97%. आता सुद्धा 3 दिवसात तुम्हाला बरेचसे म्हणते हे काय लगेच चल 70%. आपण इकडे आपण दुसऱ्या टेबलला जाऊन जेवायला बसायचं. हा काय मस्त ना 3% आपण व्हेरी गुड 3% फॅन्टास्टिक. तुम्हाला लगेच लोक कळायला लागतील. इथे सुद्धा काही मंडळी सुरुवातीला असतील ना 70% बाउंड्रीवर इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे, तर लगेच इकडे घ्या हे इकडे 3% मध्ये 76 मध्ये राहू नकोस. लगेच लक्षात येईल तुम्हाला. एखादा म्हणा मी आता नॉनव्हेज आजपासून खाणार नाही, दुसरा महिना 3 दिवस 70 लांब बघा, लगेच कळेल तुम्हाला इथे आज 3 दिवसामध्ये 70 मध्ये कोण आहे. तुमचा अपलाइन सुद्धा 70 मध्ये असेल कदाचित, बी केअरफुल. किंवा तुमचा एखादा डाउनलाइन असेल, बी केअरफुल, त्याला आणा 3% मध्ये. डाउनलाइन 3% तारीख आपल्याला यावंच लागणार 3%, नहीं तो तू बिजनेस बाहर जाना. कहां जिएगा जाके, कहां जिएगा, कैसे जिएगा, नहीं जी सकेगा. पीआरबी बिजनेस अपॉर्चुनिटी बिजनेस एजुकेशन सिस्टम जो है, इसमें जो इंसान मोल्ड नहीं होगा वो पैसे देके कहां कैसे मोल्ड होगा, कहां जाके. उसके घर तक एजुकेशन लेके जा रहे हो, फ्री में दे रहे हो मतलब क्या, घर तक लेके जा रहे हो, राइट. आज तक तो आपके घर में केबल भी फ्री नहीं आ रहा है, न्यूज़पेपर भी 2 रुपए का फ्री नहीं किसी ने भेजा है. थैंक्स टू दिस सिस्टम, इस कंपनी ने आपके लिए ये सारी चीजें फ्री ऑफ कॉस्ट आप तक लाई है. और हमको क्या करना है, हमको इसमें पार्टिसिपेट करना है. पार्टिसिपेट करोगे तो रिजल्ट 100%. ऐसे कुछ प्रोग्राम डिजाइन किए गए हैं, ऐसे कुछ गेम्स डिजाइन किए गए हैं, ऐसा कुछ होगा और अंदर से कुछ बदलाव हो जाएगा. यू डोंट नो लॉजिक्स, लॉजिक मत यूज करो. जो बोला है बच्चों के जैसे जस्ट करो. बच्चों को जैसे जल्दी रिजल्ट्स मिल जाते हैं, आपको भी रिजल्ट्स जल्दी मिल जाएंगे. हे ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही बाहेर गेला लोकांना सांगाल हा खूप मस्त झालं ट्रेनिंग, छान वाटलं, मस्त वाटलं, ग्रेट, 3 दिवस फॅन्टास्टिक, एसी, स्विमिंग पूल, जेवण बढिया, 101 मेनू, ट्रेनर पण चांगला. असं म्हणा बरं का, काय घेणं पडलं मला नका. ओके, सगळं चांगलं होतं. तुमचे जीवनात काय परिवर्तन म्हणजे काय असतं, राईट. सो एक व्यक्ती होता, एक लहान मुलगा होता. गणपती विसर्जनाला जाताना काय होतं, पाय घसरतो आणि नदीत बुडतो. बुडल्यानंतर काही मंडळी उडी मारतात आणि त्याला बाहेर काढतात. बाहेर काढल्यानंतर तो असा काहीतरी गटाकडे एवढा खाल्लेला असेल, नाका तोंडाने कुठून कुठून पाणी गेलं असेल, बहुतेक नाकातून तोंडातच गेलं असेल. आणि मग बाहेर काढल्यानंतर तानाजी बाहेर काढल्यानंतर कुठून, हा पाण्यातून बाहेर. हजारो लोकांना बघितलं समोर बसलेली, कोण झोपून आलेलं असेल, कोण प्रवासून आलेलं असेल. सो मला माहिती चावी कुठे माहिती, बरोबर आहे, राईट. सो त्याला बाहेर काढतात आणि तो माणूस सांगितलं जा खेळ, ठीक आहे चल असं. तर तो त्याचे पाय सोडत नाही. म्हणजे अरे सोड ना, तो वर काढलाय तुला खाली असं का पाण्यात. नाही म्हणजे खूप खूप धन्यवाद, तुम्ही नसतं ते काय झालं असतं, काय झालं असतं, असं झालं, माझं तुम्ही जीवन दिलं, तुम्ही जीवनदान दिलं मला, असं केलं तसं केलं. आणि तुला खरंच असं वाटतंय की तुला जीवनदान दिलंय, खूप चांगलं केलं. हो, मग आता जगलायस तर जगण्याच्या लायकीचा राग उडेल. जर तुला खरंच असं वाटतंय की माझं जीवन तुम्ही मला दिलं, खूप खूप धन्यवाद, तर इथून पुढचं आयुष्य असं जग की खरंच तुझं जीवन तुला देऊन किंवा तुला जिवंत ठेवून किंवा तुला वाचवून कुणीतरी एक चांगलं काम केलं हे तू दाखव पुढच्या आयुष्यामध्ये. व्हॉट इज द मेसेज. जर इथून संध्याकाळी 6 वाजता 6 तारखेला जाताना तुम्हाला असं वाटलं की ट्रेनिंग आवश्यक आहे, आता असं वाटतं तेव्हा झालेलं असणार आहे, परत आवश्यक आहे, इस्रायली नाही तुमचं आवश्यक आहे, बरं झालं आपण इथे आलो असं त्यांना म्हणायचं, राईट. तर इथून पुढच्या आयुष्यामध्ये या 3 दिवसाचा जो काही गाभा मी इथे घेऊन चाललोय हा मी माझ्या आयुष्यामध्ये वापरणार आणि मी त्या लेवलला लोक एक रिस्पेक्ट मला 3% मध्ये असलेली बघणार. मी ठेवणार, तुम्हाला ठेवायची गरज नाही. चावी माझ्याकडे, कुलूप माझ्याकडे, तुम्ही फक्त उघडा ठेवा दरवाजा, सगळं ठेवणार, कुलूप लावणार. डोंट वरी, ते परत जाऊ शकणार नाही.
असंच डिझाईन केला प्रोग्राम. कारण असंच होत असतं, तुम्ही फक्त ओपनली बोलताय, तू फक्त ओपनली बोलत नाहीये. कारण शिक्षक आहे ना, त्यांना असं वाटतं आपण काय किती बॅच काढल्या हाताखालून है ना, पहिली दुसरी तिसरी पाचवी वीरलाही तसंच वाटतंय. म्हणून ते आदर्श ट्रेनिंग मध्ये कधी कधी उठून जातात, ग्रुपला पण घेऊन जातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरोबर असतात, होतात कधी कधी काय प्रॉब्लेम पुढचे मागचे असे असतात. ते सगळे 3 दिवसात काय करावं, त्याला कलम करून टाकायचे मस्त होईल. मूळ काही असं तुम्ही मी कलम करणारे व्यवस्थित, डोंट वरी. आपल्याकडे फार वेगवेगळी कलम आहेत. 3 दिवस आपण कलमिंग करणार आहे, राईट. सो आपल्याला काय करायचंय, ह्या 3 दिवसामध्ये मॅक्झिमम प्रॅक्टिस करायची, मॅक्झिमम ऍक्शन घ्यायची, कृती करायची. आपल्यामध्ये कृतीमय बदल घडणं गरजेचं आहे. जे काही आपण काय, मी तुम्हाला इथे सांगणार नाही रोज सकाळी 4 वाजता उठलं पाहिजे, 5 वाजता उठलं पाहिजे. हे कृती आहे का? उठलं पाहिजे, कुठं जा, हे असं कुठे सांगू शकतो बीओपी मध्ये? ते संपले दिवस. किंवा व्यायाम केला पाहिजे. कृतीमय बदल म्हणजे कसं सर? करून दाखवलं, केला पाहिजे. बरं मी करून दाखवलं, तुम्ही बघा ना, करायलाच पाहिजे. कोणी? मी ट्रेनर नाही असं मी हे इथे सगळे व्यायाम करते, तुम्ही सगळ्यांना बघत बसा. वा वा वा. बरीच मंडळी रामदेव बाबांकडे जातात, मोठमोठ्या शिबिरांमध्ये जातात. तिथे 200 रुपये 500 रुपयाला सीडी डीव्हीडी पण मिळते. लोक आहे मग 5,000 तिकीट काढून पुढे बसला होतो, फ्री मिळाला डीव्हीडी. व्हेरी गुड. घरी येतात, रोज सगळे 5 वाजता उठतात, डीव्हीडी टाकतात. हो काय पोट हलते मस्त. पोट रामदेव बाबांचं हलतंय, तुमचं काय फरक पडलाय का? तुम्ही बेडवर पण हालत नाही, बेडरूम मध्येच टीव्ही आहे, मस्त सोफ्यात तगडे टाकून बसणार असा. मस्त 5,000 रुपये घालवले मी, एवढं सगळं शिकलो बघा. की डीव्हीडी लावून स्वतःच्या आयुष्यात फरक पडणार नाहीये. कृतीमय बदल गरजेचा आहे. भले डीव्हीडी नसेल आणि तिथे जे केला असेल ना, कपालभाती केला असेल, नाडी शोध प्राणायाम केला असेल, जे काही केलं असेल ते परत आल्यानंतर बार बार लगातार हर दिन बार लगातार करने से ही वो सेहत प्राप्त होगी. एक दिन डीवीडी देखने से, 12 दिन रामदेव बाबा के सामने बैठने से, उनके पैर छूने से नथिंग इज गोइंग टू हैपन. कुछ नहीं होने वाला. कृतीमय बदल. त्यामुळे आपण जे काही डिझाइन केले, ओनली प्रॅक्टिस अँड ऍक्शन विल मेक अस लीडर्स. तुम्ही म्हणत असाल आम्ही लीडर आहोत, कळेल मला आता 3 दिवसात, तुम्हालाही कळेल. बरोबर. आपण बऱ्याच गोष्टी एक्सरसाइजेस ज्या असतात त्या रिपीट पण करणार आहोत इथे. काय करून? काय आपल्याला सवय नाही. कृती चांगली, कृतीमय बदल घडवण्याची सवय नाही, ऐकण्याची पण सवय आहे. सत्संगाला जातो आपण. एकनाथ महाराजांनी म्हटलं अनुभवावी एक तरी ओवी. एवढा भेटणार आहे आपल्याकडे ज्ञानाचा, एक तरी ओवी अनुभवा. महात्मा गांधीचे अखंड आयुष्य जगले अहिंसा, एक तत्व अहिंसा. त्यांनी पण एवढ्या वेळा गोष्टी सगळ्या वापरल्या असतील, वाचल्या असतील. एक गोष्ट वापरली त्यांनी, अहिंसा, सत्यनिष्ठ. राईट. लाईफ चेंज्ड. आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर ज्ञान संपादन केलेले आहे, कृती शून्य. कृतीत काहीच नाही, दुसऱ्याला फेका मारला बरं आहे. हे बाता बडबड. राजेश परवा दिवशी ऑफिसला आला होता, मागच्या आठवड्यात. आणि राजेशशी माझं बोलणं झालं. राजेशला म्हणे किती वाजता उठतोस? किती वाजता उठत होतास? 8. काय अभिमान आहे? 8. नाही कमी आहे का? आपण लवकर उठून काय करायचं? मग त्याला सांगितलं लवकर उठून काय करायचं. आता किती वाजता उठतोस? 5. 3 तास माझ्या आयुष्याला देणार आहे का तो? स्वतःच्या आयुष्याला 3 तास द्यायला सुरू केले. रोज सकाळी मिस कॉल असतो मला, SMS असतो. LDP मधून जी मंडळी बाहेर जातात इथून, आमचा दिवस कधी चालू होतो, पुन्हा कोणी कधी चालू होते आमची 5, 4:30, 5, पावणे 5, 5:15 इथनं आम्ही जागे होतो. फोन मारतो, अपलाईनला डाउनलाईनला फोन करतो, चलो जागते रहो जगाते रहो, जागते रहो जगाते रहो. आणि मग व्यायाम करतो. व्यायाम झाल्यानंतर पुस्तक मस्त पैकी वाचायचं, कुठलं चांगलं पुस्तक वाचायचं. फिल्मफेअर नाही, मायापुरी नाही, हा व्हेरी गुड, PRB स्क्रिप्ट वाचायची. त्याच्या व्यतिरिक्त वाचून झाली 20 वेळा की मग पुढचे पुस्तक जे असतील, मग ते शिवकेराचं पुस्तक असेल, अँथनी रॉबिन्सचं असेल, रॉबिन शर्माचं असेल, वगैरे वगैरे जी काही चांगली पुस्तकं आहेत ती सकाळी वाचायची. युअर माइंड इज फ्रेश.
माझ्याही पूर्वी अशा काही सवयी होत्या. बिंदास सुटायचं, एवढं तर नाही पण राजेश सारखं नाही. 8:00च्या पुढे नाही, आम्हाला आता घालत होते घरात. आमच्या घरात सगळे लवकर होते. देवपूजा वडिलांची फर्स्ट शिफ्टला 5ला बाहेर पडायचे, त्याच्या अगोदर देवपूजा करून बाहेर जायचे. त्याच्या घंटीने आम्हाला जागता यायची, पण आमचा आळस मोठा होता, आम्ही काही जागायचो नाही. मग ते पाणी शिंपडायचे रोज आमचं बोल, म्हणजे पाणी शिंपडल्यामुळे. चला सगळ्यांना कळलं राईट. त्यामुळे मग असं वाटलं हे काय. पण नंतर ज्या वेळेला मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये आलो, वारणामध्ये काम करतो त्यावेळेला फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट. त्यामुळे झोपेचं काय, फर्स्टला असेल तर लवकर झोपायचं, काय लवकर उठावंच लागतं शिफ्टला जायचंय म्हणून. सेकंड शिफ्ट असेल तर रात्री यायचं, बॅचलर होतं त्यावेळेला मस्तपैकी अजून 2-3 तास टीव्ही बघायचा, मग झोपायचं. काय 2 वाजता ड्युटीला जायचं ना. मग राजेश तर 8ला उठलं तर काय फरक पडतो. ज्या वेळेला मार्केटिंग मध्ये आलो, खटिया खडी करते. तर तुम्ही जे आता सांगत होतात ना की कस्टमरला सांगण्यासाठी हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, ही मार्केटची डिमांड आली म्हणूनच आम्ही पण लाईनवर आलो. खरी गोष्ट आहे. पण कुठेतरी एक घरातला सुद्धा वारसा होता, आध्यात्मिक बॅकग्राऊंड होतं, त्यामुळे सुद्धा कदाचित तो चांगलपणा लवकर आम्ही एक्सेप्ट केला. गेल्या 10 वर्षापासून हिस्ट्री करू शकलेलं आहे. आपलं लाईफ खूप चांगल्या पद्धतीने चेंज केलं, बदलत चांगल्या पद्धतीने वळवलं. आणि मग जर मी उठत नसेल तर मला अधिकार आहे का राजेशला सांगायचा? काहीच अधिकार नाही. तुम्हाला महात्मा गांधींची गोष्ट माहित असेल किंवा तुकाराम महाराजांची गोष्ट माहित असेल. स्वतःला उपदेश, स्वतः जर दुसऱ्या कुणाला उपदेश करायचा असेल तर स्वतः तो अंमलात आणला तरच. मग महात्मा गांधींची आपल्याला साखरेची गोष्ट माहिती आहे ना. चला शाळेत जाऊन बघा. एक लहान मूल असतं, त्याची आई काय करते, महात्मा गांधींकडे घेऊन जाते आणि मग ते फार साखर खायची सवय आहे. जर याला सांगा ना तुमच्या भाषेत सांगा, जर तो लगेच ऐकेल. महात्मा गांधीजींनी सांगितले म्हटलं ऐकेल. आपलं कोण ऐकतं, तरी कुणाचं ऐकलंय राईट. मग ते घेऊन जातात आणि त्यांनी प्रॉब्लेम ऐकलं. ते म्हणतात एक काम करा, 15 दिवसांनी या. तिला फार आनंद होतो. महात्मा गांधीजी 15 दिवसांनी आपण दिले, आता काहीतरी मस्त सांगणार. 15 दिवसांनी घेऊन गेल्यावर काय सांगतात, बाळा साखर खाऊ नका. बाळ तर खुश झालं, पण आईला असा राग आला, 15 दिवस लावले एवढं सांगायला. तर म्हटलं असं काय केलं तुम्ही, चिडलेली एकदम. 15 दिवसापूर्वी सांगितलं असतं तर लवकर तुम्ही अर्धा 1 किलो साखर वाचली असती. म्हटलं नाही, मलाही खायची सवय होती, मी आधी ती सवय सोडली. मी आता त्या लायक झालो की मी सांगू शकतो, लहान मुलाला कविता सांगू शकतो, साखर खाऊ नको. तुकाराम महाराजांचा पण एक इन्सिडेंट असंच आहे. तुकाराम महाराज काय म्हणायचे, काय काय आपल्याला काय गेले, आपण निवांत झोपू. काय म्हणायचे, त्यांच्याकडे असं एक कोणतरी बाळ घेऊन जातं आणि ते गुळ फार खात. त्यांनी सांगितलं अपॉइंटमेंट दिली. म्हटलं तुकाराम महाराज बिझी आहेत पांडुरंगाबरोबर. परत आलं, म्हटलं ठीक आहे बाळा गुळ खाऊ नकोस. का, कारण मला गुळ खायची सवय होती, त्यामुळे मी सांगू शकलो नाही. आपल्याला शिकणं गरजेचं